नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरलाय। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे 2 धक्के जाणवलेत। रात्री 12:06 आणि सकाळी 5:32 अंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ आणि अंबापूर या गावांना 3.5 आणि 3.4 तीव्रतेचे धक्के बसलेत। यावेळेस वीज पुरवठा खंडित झाला होता। दरम्यान 5 दिवसांमधील दुसऱ्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। माझ्या गावाला अंबुर्डी या ठिकाणी भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे। रात्रीची वेळ आहे, 12:06 भूकंपाचा धक्का हा 4 ते 5 सेकंद इतका जाणवला आहे। दरम्यान नाशिकमध्ये नेमका कुठे भूकंप झाला पाहूयात। रात्री 12:06 भूकंपाचे धक्के जाणवले। त्याची तीव्रता होती 3.5 ते 3.4 रिश्टर स्केल। 3 ते 5 सेकंदांसाठी हे धक्के टिकले। अंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ, अंबापूर गाव या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेत। त्याचा परिणाम धक्का बसताच वीज गायब झाली आणि नागरिक भयभीत झाले। सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही। दरम्यान महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात कुठे भूकंपाचे धक्के जाणवले ते आपण मॅपच्या आधारे पाहूयात। तर आपण पाहतोय नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि नाशिकमधल्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे लाल डॉट आणि ऑरेंज डॉट दिसतायत त्या ठिकाणी हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। गेल्या आठवडाभराच्या अंतरावर आपण पाहतोय पुन्हा एकदा नाशिक भूकंपांनी हादरलेलं आहे। मुळात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि ज्या तिथे भेगा निर्माण झालेल्या आहेत तिथे पावसाचं पाणी गेल्यामुळे हे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचं तज्ञांनी सांगितलेलं आहे। तर पंचवटी, आडगाव, शिलापूर, म्हसळूर, मखमलाबाद, सिद्धपिंपरी या ठिकाणी यासह नांदूर, शिंगोटे, दिंडोरी, पेठ, चास, कळवण, सुरगाणा या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले। ठराविक काळात वारंवार बसणाऱ्या धक्क्यांना समूह भूकंप म्हणतात। भूगर्भातील खडकांच्या हालचालींमुळे आणि ताणामुळे हे धक्के जाणवत आहेत। बेसॉल्ट खडकामधील नैसर्गिक भेगा आणि तडे यासाठी कारणीभूत आहेत। जून आणि जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक धक्के जाणवले।